IPS अधिकारी आणि नुकतीच नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झालेल्या विश्वास नागरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली। यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विश्वास नागरे पाटील यांना महत्त्वाचं आवाहन केले। सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावला तर त्यांना हे हवंच आहे। मात्र नागरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात, तुम्ही तुमची सत्सद विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका, असं आवाहन राज ठाकरेंनी विश्वास नागरे पाटलांना केलंय। तर संघाची स्तुती केल्यानं राज ठाकरेंनी त्यांचे कान टोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर काय म्हटलंय पाहूया। IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली असं दिसतंय। ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी। पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटते। सध्या राज्यामध्ये हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत। मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असलं तरी ती राजकीयच आहेत आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत याचा थोडा शोध घेतला किंवा विचार जरी केला तरी यामागचे हात कुठे आहेत हे कळेल। अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावं हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे। त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्यानं, त्यातही पोलीस अधिकाऱ्यानं तिथे जावं का हा प्रश्न आहे। अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंड भरून स्तुती करतायत। आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं। तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा। सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरूच आहे। तुमचंही पुनर्वसन होईल। नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता। तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं। नांगरे पाटील यांचा सोडा, ते भरकटले असतील, पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका। एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन करताना आपण काय चुकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत तेही विसरतोय। 2012ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काढलेल्या मोर्चामध्ये एका कॉन्स्टेबलनं येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं। तर त्यावर तत्कालीन सरकारनं निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्याबाबत घेणार का? काही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवायलाच हवी असं वाटतं। आमदार खासदार यांना आमच्याकडे या असं म्हटलं की पळत पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे। सध्या विरोधी आमदार खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष राहिले नाहीत तर लोकांनी बघायचं कुणाकडे? नांगरे पाटील असोत किंवा अजून कुणी असोत, यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना ते हवंच आहे। परंतु नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात। तुम्ही तरी तुमचा सत्सद विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका। नागपूर शहर हे सर्वधर्म समभावाचं शहर आहे। नागपूर शहरामध्ये ताजुद्दीन बाबाला सर्व हिंदू धर्मीय मानतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी आहे, सामाजिक क्रांतीची भूमी आहे। त्या ठिकाणी हा विचार कधीही चालू शकणार नाही आणि RSSचा विचार घेऊन जर ते प्रशासनिक अधिकारी जर इथे येत असतील तर माझी त्यांना विनंती आहे की आपण नोकरीचा राजीनामा द्यावा आणि RSSचे पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून आपण निश्चितपणाने काम करू शकता। आपल्याला निवडणूक लढवायची आहे का तर आपण राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा। आपल्याला संविधानानं ते स्वातंत्र्य दिलेलं आहे। मात्र पोलीस अधिकारी म्हणून
आपण या ठिकाणी काम करत असताना RSSच्या विचाराचं वहन जर आपण करणार असाल तर आमचा निश्चितपणानं त्यांना विरोध राहणार. मला वाटतं त्यात गैर काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना जी आहे त्यात काय आहे? म्हणजे काही चुकीचं आहे म्हणतं. ही सगळी राष्ट्रभक्त तरुणांची संघटना आहे, त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. ते काही MIMचं कौतुक केलं का कुठल्या मुस्लिम जारीचं कौतुक केलं असं काही आहे का? नाहीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना सर्वांना माहीत आहे देशामध्ये काय आहे म्हणून, सर्वांना माहीत आहे. आणि म्हणूनच लोक आमच्या पाठीशी एवढ्या मोठ्या खंबीरपणे उभे आहेत, कारण त्या संघटनेमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही आहे.